नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. जगन्नाथ इकडे सावली गायब झाल्यामुळे तिर्लोत्तमाला डायरेक्ट जाब विचारायला आलेला असतो. जगन्नाथ त्यांना सावलीबद्दल विचारत असतो, पण कोणी काहीच सांगत नाही. इकडे नील आता जगन्नाथच्या समोर येतो आणि त्याला म्हणतो, तू आमच्याच घरामध्ये येऊन माझ्या आईला बोलतो हे विसरू नको. आत्ताच्या आत्ता निघ इकडनं. आणि नील जगन्नाथला तिकडनं जायला सांगत असतो. जगन्नाथ इकडे स्पष्टपणे सर्वांना सांगतो की माझी सावली कुठे गेली आहे, काय करते हे मला कळायला पाहिजे, नाहीतर मी माझ्या रागावरती कंट्रोल नाही ठेवू शकणार आणि त्याच्यानंतर जे काय होईल ना त्याचे परिणाम तुम्हा सगळ्यांना भोगावे लागतील. आता जगन्नाथचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर सगळे शांत राहिलेले असतात. त्याच्यानंतर इकडे राजकुमार सुद्धा म्हणतो की चल, काय परिणाम व्हायचे आहेत ना ते आमचं आम्ही बघून येऊ, निघ आत्ताच्या आत्ता. नील आणि राजकुमार हे दोघेही जगन्नाथला तिकडनं जायला सांगत असतात. तर तिर्लोत्तमा लगेच ओढत म्हणते की राजकुमार आणि नील दोघेही मागे व्हा. आणि तिर्लोत्तमाच्या म्हणण्याप्रमाणे ते दोघेही इकडे मागे होतात. तिर्लोत्तमा जगन्नाथला म्हणू लागते की हे तुझं जे वागणं आहे ना ते असं सतत होत आहे, सतत माझ्या दारात येऊन मलाच तू धमक्या देत बसलायस, याचे परिणाम काय होतील ना हे तुला माहिती नाहीये. पण इथे जगन्नाथला फक्त सावलीची काळजी असते. जगन्नाथ आता स्पष्टपणे तिर्लोत्तमाला सांगतो की तिर्लोत्तमा मेंदळे, तुम्ही ना हे जे काय होईल त्याच्या बातारा नंतर मारा, आधी मला फक्त एवढं सांगा की माझी पोरगी कुठे आहे. जगन्नाथला कोणी काहीच सांगायला तयार नसतं की सावली नेमकं कुठे गेली आहे, कारण सावलीच्या त्या चिठ्ठीमुळे म्हणजेच की अस्मिनाने खेळलेल्या खेळीमुळे सगळेच हादरून गेलेले असतात. आता इथे जगन्नाथच्या आवाजामुळे सारंग सुद्धा हॉलमध्ये आलेला असतो. इकडे आता अस्मी लगेच बोलू लागते की तुला नाही माहिती का सावली कुठे आहे. जगन्नाथ रागातच अस्मीकडे पाहू लागतो. अस्मी इकडे समोर येते आणि म्हणू लागते की मी सांगते तुला सावली कुठे गेली आहे ते. सावलीने तिच्या चुकांची कबुली दिली आहे आणि हे घर कायमचं सोडून ती निघून गेली आहे. इकडे जगन्नाथ तर फक्त रागात त्यांच्याकडे पाहत असतो. त्याला फक्त इथे सावलीची पडलेली असते, त्याला बाकी कोणाचं काहीच घेणं देणं नसतं. अस्मी सांगत असते तुम्ही हा जो प्लॅन केला होता ना तो सुद्धा प्लॅन फसला तुमचा. इकडे आता जगन्नाथला तर काहीच कल्पना नसते. जगन्नाथ विचारतो कसल्या चुका आणि काय केलंय सावलीने, कुठे गेली नेमकं सावली आणि सावली कुठल्या चुकांची कबुली देणार आणि हे सगळं तू मला सांगतेयस. सारंग सुद्धा तिथे आलेला असतो आणि सारंग सुद्धा शांत राहत ते सर्व काही बोलणं ऐकत असतो. आता इथे जगन्नाथ अस्मीला म्हणतो की तुला हे सगळं ना शोभत नाही, त्याच्यामुळे तू शांतच बसायचं. आणि मग त्याच्यानंतर जगन्नाथ इकडे सारंगच्या समोर येतो आणि सारंगला म्हणू लागतो की सारंग, माझा तुझ्यावरती विश्वास आहे, कारण तू सावलीची काळजी घेतो हे मला चांगलंच माहितीये. तर सारंग तू सांग की कुठे आहे माझी पोरगी. मग आता या सगळ्यावरती शांतपणे सारंग उत्तर देऊ लागतो की जगन्नाथजी, मी सावलीला शोधतोय, पण मात्र सावलीचा पत्ता मला कुठेच लागत नाहीये. जगन्नाथ इकडे भयंकर चिडतो आणि सर्वांना स्पष्टपणे सांगतो की माझी सावली गायब होण्यामागे इथे मेंदळे कुटुंबातला एकही माणूस जबाबदार असेल ना तर बघा मी तुमचं काय करतो. जगन्नाथच्या या बोलण्यानंतर सारंगने मान खाली घातलेली असते. घरातले सगळेच आता आश्चर्याने ते सगळं ऐकत असतात. त्याच्यावरती कोणी एकही शब्द बोलत नाही आणि जगन्नाथ स्पष्टपणे सांगून तिकडनं निघून जातो. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे इकडे सावली घरात नाहीये म्हटल्यानंतर घरातले सगळेच खूप खुश असतात. पण मात्र जयंतीला तर काहीच वाटत नसतं. जयंती टीव्हीवरती मोठ्याने गाणे लावत डान्स करत असते. आता हे काही सखदेवला पटत नाही. सखदेव जयंतीला म्हणतो एवढ्या मोठ्या आवाजात गाणे काय लावतीयस. तेवढ्यात लगेच तिकडनं कानू येते आणि कानू सखदेवला म्हणू लागते, सखदेवा हे बघ ही लिस्ट आहे आणि हा किराण्याची थैली आहे, तू जा आणि एवढा किराणा घेऊन ये. सखदेव आता लगेच कानूच्या हातामधली लिस्ट आणि पिशवी घेतो आणि मग त्याच्यानंतर एकनाथराव तेवढ्यात येतात आणि लगेच विचारतात की सकाळी सकाळी ही किनाऱ्याची लिस्ट कसली. माझ्यावरती कानू सांगू लागते, अहो तुम्ही विसरलात की काय, आज एकादशी आहे, आपण विठुरायाला नैवेद्य नाही दावायचा का. एकनाथराव म्हणू लागतात, अगं पण आपली साऊ हरवली आहे, जेव्हा पतूर आपली साऊ सापडत नाही ना तेव्हा पतूर समध्यांनी उपवास करायचा. आता हे ऐकल्यानंतर कानू आणि सगळेच आता आश्चर्याने पाहू लागतात. जयंती सुद्धा शांतपणे ते सगळं बोलणं ऐकत असते. जयंती आता म्हणू लागते तुम्ही लोकांना पैशाने गरीब तर आहेच, पण मात्र आता विचारांनी सुद्धा गरीब आहात. आणि मग त्याच्यानंतर जयंती आता म्हणू लागते तुम्ही सगळ्यांनी ना माझ्याकडे असं पाहायचं नाही बरं का, मला ना त्याचा काहीच फरक नाही पडत. जयंतीचं इकडे वेगळंच काहीतरी सुरू असतं. जयंती हसत त्यांना म्हणते, मी ना आता तुम्हाला पटपट श्रीमंत होण्याचा ना एकदम भारी फुलप्रूफ प्लॅन सांगणार आहे, ऐकायचा का तुम्हाला. जयंती सांगू लागते कालपासनं आपली साऊ मेंदळेंच्या घरातनं गायब झाली, ती कधी गेली कुठं गेली कोणाला काहीच माहिती नाही. आपण काय करायचं, आपण त्यांच्या विरोधात जाऊन पोलिसांमध्ये तक्रार करून टाकू. गरीब आहेत म्हणजे काय आमच्या माणसांना काही अर्थ नाही का. आता घरातले सगळे शांत राहिलेले असतात. एकनाथराव, कानू हे सगळे शांत असतात. मग त्याच्यानंतर इकडे जयंती सांगत असते
कशावरून त्या तिर्लोत्तमा मेंदळेनेच त्याला गायब केली नसेल. आपण ना त्यांच्यावरती तसा आरोप टाकूयात आणि आता आपण त्यांच्याकडनं रगड पैसे कमवूयात. घरातले सगळेच आश्चर्याने इकडे जयंतीकडे पाहत असतात. आता इथे सावली हरवली आहे म्हणून सर्वच खूप टेन्शनमध्ये असतात, पण जयंतीला फक्त श्रीमंत आणि पैसा याच्यापुढे दुसरं काहीच दिसत नसतं. इथे आता सगदेव खूप चिडतो आणि लगेच तो जयंतीवरती ओढत म्हणतो की हे बाई, तू जरा शांत बस ना. आता इथे एकनाथराव सगदेवला म्हणू लागतात, मला सोनबाईची एक गोष्ट पटतीये. एकनाथराव पुढे बोलला तेवढ्या तिकडे जयंती एकनाथरावांच्या समोर येते आणि म्हणू लागते, बास सासरे बुवा, आता आपल्याला श्रीमंत होण्यापासून कोणीच नाही रोखू शकणार. माझ्या सासरे बुवांनी माझं ऐकलं की बाई. येथे एकदा एकनाथराव म्हणू लागतात की आपण जाऊन पोलिसांमध्ये तक्रार करायची. जयंती आता म्हणू लागते, आपण मेंदळेंविरोधात तक्रार करायची. काय पाडायचंय ना तेवढा तुकडा पडूनच जाऊ दे. एकनाथराव म्हणू लागतात, आपण ना फक्त सावली हरवली याची तक्रार करायची. अहो, आपण साऊला कुठं शोधणार, कसं शोधणार? पोलीस त्यांच्या पद्धतीने साऊचा शोध बरोबर लावतील. आता इथे जयंती चिडते आणि लगेच ओरडत म्हणू लागते, तुम्ही ना सगळे कसली बोगस माणसं आहात. आणि जयंतीचा रिमोट बंद पडलेला असतो म्हणून जयंती इथे आता सगदेवरतीच ओरडत म्हणते, तुम्हाला माझं जराही एंटरटेनमेंट सहन होत नाहीये. आणि मग त्याच्यानंतर सर्वच सावलीच्या विचारांमध्ये खूप अपसेट झालेले असतात. त्याच्यानंतर आता इथे एकनाथराव सगदेवला म्हणतात की सगदेवा चल, आपण जाऊयात पोलीस स्टेशनला. आणि ते दोघी आता लगेच तिकडनं निघून जातात. इकडे दुसरीकडे जगन्नाथ मेंदळे हाऊसमधनं बाहेर आलेला असतो. तेवढ्यात लगेच तिकडनं भैरवीची एंट्री होते. भैरवी आता फुल स्टाईलमध्ये जगन्नाथच्या समोर जाते आणि विचारते की तू इथे काय करतोयस. याच्यावरती जगन्नाथ उत्तर देतो की माझं कर्तव्य बजावतोय. खरं तर ना तुझी जागा चुकली, तू सांग तू काय करतेयस इथे. भैरवी उत्तर देते, मी इथे काय करते ना ही गोष्ट तू नाही विचारायची मला. पण मात्र जगन्नाथ आता भैरवीचा मजाक उडवत म्हणतो, तू ना इथे स्वार्थापोटीच आली असणारे, त्याच्याशिवाय तुला दुसरं काही जमतं का. माझी लेक सावली हरवली याच्याबद्दल तुला तर काही वाटतच नसणारे. भैरवी इकडे जगन्नाथला म्हणते, तुझी ना खूप भारी कमाल आहे, तुझं सतत असं काय चाललेलं राहतं रे. माझी लेक काय करतोयस, असं बळजबरी रक्ताचं नातं असल्यासारखं बोलतोयस ना ते बंद कर. तू लाख म्हण रे की सावली माझी लेक आहे, पण मात्र सावली तुला बाप मानते का. तर नाही मानत. उठ सूट तुला ती सतत तोंडावरती पाडत असते. इकडे भैरवीच्या बोलण्याने तर जगन्नाथला खूप हसायला येत असतं आणि भैरवीच्या या बोलण्याने जगन्नाथला काहीच फरक पडत नसतो. भैरवी आता म्हणू लागते आणि शेवटी ती माझ्याच बाजूने उभी राहते आणि राहिला एक की या घराशी असलेला माझा संबंध. तिर्लोत्तमा माझी वर्गमैत्रिणी, म्हणजेच की तुझ्या शत्रुत्वापेक्षा माझा मेंदळींशी आधीपासनं घरोबा आहे हे विसरू नकोस. आता लगेच याच्यावरती जगन्नाथ हसत म्हणतो, आणि सावलीच्या रूपाने ते येणारे जे पैसे आहेत ना ते जर बंद झाले ना तर मेंदळेंचा हा घरोबा तुटणार, तुमचा हा घरोबा तुटणार, बरोबर ना. आणि मग जगन्नाथ त्याच्यावरती खूप हसत असतो. भैरवी आता लगेच चिडत म्हणते, तुला तर बोलताच येत नाही का रे. जगन्नाथ उत्तर देतो, कारण समोरचा माणूस तसा मला लागतो. भैरवी सांगत असते, तू जरा जास्तच माच करतोयस. पण मात्र जगन्नाथ तिला टोमणं मारत म्हणतो की दुसऱ्याच्या जीवावरती जगणारी तू परजीवी बाई आहेस, तुला सांगून काय उपयोग होणार आहे का. भैरवी चिडत म्हणते, तू माझा सरळ सरळ ना अपमान करतोयस. जगन्नाथ उत्तर देतो की तुला कळतंय ना की मी तुझा अपमान करतोय, मग थांबायचं कशाला, सरळ सरळ इकडनं निघून जायचं. भैरवी आता याच्यावरती म्हणते, तू जरा अति करतोयस. जगन्नाथ म्हणतो की तू सुद्धा ना अति करतीयस आणि मी तुला हेच सांगण्याचा जर प्रयत्न करतोय. आता यापुढे मी तुझा अपमान नाही करणार, मी तुझी धिंड काढेल आणि नेमकं कशावरनं काढायची ना हे मला तू सांग, त्याच्यावरनं आपण तुझी धिंड काढूयात. ते आता जगन्नाथ त्याने भैरवीला बरोबर तिची जागा तिला दाखवून दिलेली असते आणि भैरवीचे डोळे तर रागाने लालच झालेले असतात. जगन्नाथ भैरवीचा माज बरोबर चिरवतो आणि त्याच्यानंतर लगेच तिकडे निघून जातो. भैरवी रागातच तिकडे जगन्नाथकडे बघत असते. इकडे दुसरीकडे सगदेव आणि एकनाथराव दोघेही पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. ते बाहेरच असतात तर मग देवा लगेच विचारतो, हे कोण आहेत. हवालदार सांगतो की साहेब तुम्हालाच भेटण्यासाठी ते इथे आलेत, खूप वेळचे थांबलेत. मग आता देवा त्यांना आतमध्ये बोलून घेतो. सगदेव आणि एकनाथ हे दोघे खूप पॅनिक झालेले असतात. आता घाबरत तिचे पोलीस स्टेशनमध्ये येतात. देवा त्यांना शांतपणे बसायला सांगतो आणि मग देवा विचारतो की बोला काय काम होतं. एकनाथ सांगू लागतो की अहो माझी पोरगी हरवली आहे. देवा विचारत असतो हरवली आहे म्हणजे नेमकं काय, वय काय असेल साधारणपणे तिचं. एकनाथ सांगतो की 22 वर्षाची आहे. देवा इकडे हरवलेल्या मुलीची म्हणजेच की सावलीची माहिती विचारतो की सगळं काही आम्हाला नीट नेटकं डिटेलमध्ये सांगा. मग आता एकनाथराव सावलीबद्दल सगळं काही आता तिथे हवालदारला सांगतात आणि हवालदार नोट डाऊन करून घेतात.
एकनाथराव ज्या पद्धतीने सावलीचं वर्णन करत असतात त्या पद्धतीने देवाला समजतं की हे सावलीबद्दल बोलतायत. देवा विचारतो की एक मिनिटं, तुमच्याकडे फोटो आहे का? एकनाथरावांकडे सावलीचा फोटो असतो. तर मग एकनाथराव लगेच त्यांच्या पिशवीमधनं तो फोटो काढतात आणि देवाला दाखवतात. समोर सावलीचा फोटो पाहता त्याला सुद्धा मोठा धक्काच बसलेला असतो. देवा लगेच म्हणतो, सावली आहे ही तर. आता एकनाथराव विचारतात, तुम्ही माझ्या लेकीला ओळखता? देवा म्हणू लागतो, ही तर माझी बहीण आहे आणि सावली हरवली आहे. आता सावली हरवली हे समजल्यानंतर देवा सुद्धा खूप घाबरून गेलेला असतो. एकनाथराव वाढता रडतच सांगू लागतात की हे बघा, तुम्ही ओळखता नाही हिला, तर मग तुम्ही शोधून काढा. इथे एकनाथराव रडतच देवाला सांगू लागतात की माफ करा, पण तुम्ही पैसे घेऊन काम करता हे मी ऐकलंय. माझ्या पोरीला शोधण्यासाठी मी पैसे सुद्धा द्यायला तयार आहे, पण मात्र तिला शोधून काढा. सावली म्हणजे देवाची एक बहीणच. मग आता इकडे देवा लगेच एकनाथरावांना म्हणू लागतो, अहो काहीतरीच काय बोलताय? एकनाथराव म्हणू लागतात, तुम्ही हिला बहीण मानता ना, मग तुम्हाला हिची शपथ आहे. पाहिजे तर मी माझं घरदार समजा काही ऐकीन, पण तुम्ही हिला शोधून काढा. एकनाथराव इथे रडतच आता तिथे देवासमोर हात जोडत असतात. सखदेव सुद्धा खूप रडत असतो आणि शांतपणे फक्त देवाला रिक्वेस्ट करत असतो सावलीला शोधण्यासाठी. इथे आता देवा म्हणू लागतो की नाही नाही, तुम्हाला कोणीतरी चुकीची इन्फॉर्मेशन दिली आहे. या देवाची सिस्टर हरवली आहे. तुम्ही ना अजिबात काळजी करू नका, मी आत्ताच्या आत्ता कामाला लागतो. देवाबरोबर असताना काळजी करायची नाही. देवा घोरपडेला बरोबर घेतो. एकनाथरावांना सखदेवला दोघांनाही बरोबर घेतो आणि ते लगेच सावलीला शोधण्यासाठी तिकडनं निघून जातात. त्याच्यानंतर इकडे तिलोत्तमा आणि ऐश्वर्या दोघीही बोलत असतात. तिलोत्तमा ऐश्वर्याला सांगते की मला त्या माणसावरती अजिबात विश्वास नाहीये, आपल्याला लवकरच काहीतरी करावं लागेल. आणि मग तेवढ्यात लगेच आता भैरवी येते. भैरवीला पाहता तिलोत्तमा म्हणते, काय ग भैरवी, तू अचानक कशी काय इथे? भैरवी म्हणू लागते, मी ऐकलं की सावली घर सोडून गेली. अशी कशी सावली घर सोडून गेली? तेवढ्यात लगेच तिकडनं सारंग सुद्धा कुठेतरी चाललेला असतो. तिलोत्तमा लगेच सारंगला थांबवत विचारते, सारंग काय रे, कुठे निघालास तू आता? सारंग उत्तर देतो, मी सावलीला शोधायला चाललोय. भैरवी म्हणू लागते, बघ ना तिलोत्तमा, सावली आल्यापासून या घरातलं वातावरणच बिघडून चाललंय. सावली ना बरं झालं घरातून गायब झाली. मी असं नाही म्हणत की सावली या घराची सून नाहीये, पण सावली या घरात आल्यापासून ना सर्व काही बदलून गेलंय. आधी कसं होतं हे घर? मेंढळ्यांचं हस्तखेळतं जिवंत घर होतं. तिलोत्तमा, जेव्हापासून यांचं लग्न झालंय ना तेव्हापासून साधं मी तुला हसताना देखील बघितलेलं नाहीये ग. भैरवी फक्त तिलोत्तमाला आणखी चढवून देण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून तिलोत्तमा आणखी भडकेल आणि आता ती फक्त सगळा रागरागच करेल. भैरवी सांगू लागते, आणि ज्या पद्धतीने यांचं लग्न झालंय ना ते सगळं अयोग्यच होतं. फक्त एक शुद्ध फसवणूक होती ती. कारण की मला असं वाटतं की सावलीची या घरामध्ये कधी जागा नव्हतीच. सारंग फक्त शांतपणे भैरवीचं ते सगळं काही बोलणं ऐकत असतो आणि भैरवी जे काही बोलत असते ते सारंगला सुद्धा पटलेलं नसतं. सारंग भैरवीचं ऐकतो तोपर्यंत ऐकतो आणि लगेच इकडे भैरवीला सांगतो, भैरवीजी, मी वयाने लहान आहे तुमच्यापेक्षा, पण मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, सावली बाबतीत मी काहीच वाईट ऐकून नाही घेणार आणि सावली बाबतीत वाईट नाही बोलायचा आणि तुम्ही तर बोलायचंच नाही. इथे आता तिलोत्तमा म्हणू लागतंय, सारंग हे जरा अति होतंय, शांत हो. सारंगने पाहिलेलं असतं की भैरवी सावलीशी कसं वागते, कसं बोलते. सारंग आता म्हणू लागतो, अगाई या सावलीशी कसं वागतात, कसं बोलतात ना हे मी पाहिलंय. आणि लक्षात ठेवा, सावलीला मी सांगितलं होतं की तुमच्याकडे काम करण्याची काहीच गरज नाहीये. मी फक्त तुम्हाला एवढं सांगतो की तारा खूप प्रसिद्ध आहे. तिच्या असिस्टंटसाठी काम करायला तुम्हाला खूप मुली सापडतील. मला कळत नाहीये की तुम्हाला सावलीच का हवी आहे. आता सारंगने बरोबर भैरवीला जशाच तसं उत्तर देऊन तिला ठसकवलेलं असतं. आता याच्यावरती भैरवी सुद्धा शांत राहिलेली असते. तिला काय बोलावं काय नको बोलावं काहीच समजत नसतं. भैरवी इथे सांगते की तिलोत्तमा लहान आहे ग, हा याला दुनियादारीना नाही समजत, इट्स ओके. त्याला ही गोष्ट नाही कळत की या जगामध्ये लोक किती स्वार्थी असतात. सारंग, मी तुला म्हटले ना की सावली या घरची सून झाली, याच्यावरती माझा कधी आक्षेप नाहीये, नसणार आहे आणि कधीच नाहीये. की काही जरी झालं तरी सुद्धा सावलीला मी माझ्या मुलीप्रमाणे वाढवलंय. मुली किती जरी माझ्या जवळची असली ना तरी सुद्धा तिलोत्तमा ही माझी बालमैत्रीण आहे आणि तिला मी असं त्रासामध्ये नाही बघू शकत. शेवटी हा प्रश्न तिच्या सुखाचा, तिच्या दुःखाचा आणि मेंढळींच्या घराच्या शांततेचा सुद्धा आहे. पाहिलं असशील मला सावलीशी मी असं वागताना बोलताना, पण मात्र तारा चुकली ना तरी सुद्धा मी तिच्याशी असंच वागते बोलते. त्याच्यामध्ये काहीच वावगं नाहीये आणि मी सुद्धा माझ्या मतावरती एकदम ठाम आहे आणि तुला सुद्धा सारंग ती गोष्ट लवकरच कळेल. भैरवी इकडे तिलोत्तमाचा निरोप घेते, तिला सांगते की येते मी आणि लगेच तिकडनं पदर झटकतच निघून जाते. त्याच्यानंतर सारंग सुद्धा शांत असतो आणि भैरवी सुद्धा.
इकडे दुसरीकडे बाबा, अमृता, सोम, बबलू, नील हे सगळेच आता इकडे तुळसाई मातेच्या समोर असतात, पूजा करतात. तेवढ्यात लगेच टेरेसवरती सारंग येतो आणि सारंग गॅलरीतनं ते सर्व काही पाहत असतो. सर्वच आता तुळसाई मातेसमोर हात जोडतात. अमृता सांगू लागते की या घरामध्ये अंधारी, तुला सावली आता इथे नाहीये. सावली कुठेतरी निघून गेलीये. आई, मला माहितीये की तुला सावलीची खूप आठवण येत असेल आणि मला जशी तिची सवय झालीये तशी आई तुला सुद्धा तिची नक्कीच सवय झालेली असणार आहे. आई, प्लीज आपल्या सावलीला सुखरूप ठेव. इकडे सारंग सुद्धा गॅलरीतनं सर्व काही ते सगळं बोलणं ऐकत असतो. बबलू आता म्हणू लागतो, तसं माझ्या या जगामध्ये कोणीच नाहीये. सावलीताईने बहीण काय असते हे सांगितलं, तिने मला जीव लावला. सावलीताईमुळे माया काय असते ही गोष्ट मला कळली आणि तीच आता आमच्या बरोबर नाहीये. पण ती जिथे कुठे असेल ना, तिला उठण्याची आणि घरी येण्याची परत सद्बुद्धी दे. सोहम इकडे रडतच सांगू लागतो की लहानपणी झाडाझोपट्यांवरती बोलणाऱ्याशी हसायचो मी. आज मी तुझ्याशी बोलायला आलोय कारण तो विश्वास सावली बहिणीचा तुझ्यावरती आहे. सोहम, बबलू, अमृता सर्वच सावलीच्या विचारांमध्ये खूप अपसेट असतात आणि सगळेच खूप रडत असतात. सोहम आता सांगू लागतो, तुमच्या त्या कनेक्शनसाठी माझी फक्त एकच रिक्वेस्ट आहे की सावली बहिणीला लवकरात लवकर घरी परत घेऊन ये. आता इकडे लगेच नील म्हणू लागतो की एवढ्या कमी वेळामध्ये घरातल्या सर्वांनाच तिने जीव लावलं. काय खरंय काय खोटंय ही गोष्ट नंतर कळेलच. सारंग तर वरनं सगळं काही त्यांचं ते सगळा प्रकार पाहत असतो आणि त्यांचं बोलणं ऐकतात तो सुद्धा शांत राहिलेला असतो. पण या क्षणाला ती जिथे कुठे असेल ना, तिला सुखरूप ठेव. सावलीनेच या घराला जोडून ठेवलंय. बाबा म्हणू लागतात, सावली घरामध्ये होती तेव्हा चैतन्य होतं. पहिल्यांदाच तेव्हा सावलीला बघितलं तेव्हा तिचं मेंढाळे घराशी असलेलं हे नातं जाणवलं आणि आज ती नाहीशी झालीये तर काहीतरी हरवल्यासारखं तुटल्यासारखं वाटतंय. तेव्हा फक्त एवढीच विनंती की जिथे कुठे असेल ना तिला सुखरूप ठेव. नील, बबलू, बाबा, अमृता हे सगळेच असे सावलीला सुखरूप राहण्यासाठी, सावलीला घरी परत येण्यासाठी ही अशी तुळसाई मातेसमोर रिक्वेस्ट करत असतात ना, ते पाहता सारंगला सुद्धा खूप छान वाटत असतं आणि सावलीबद्दल त्यांचं हे असं मत आहे ते पाहता त्याला खूप आनंद होत असतो. आणि मग त्याच्यानंतर सारंग सुद्धा तुळसाई मातेसमोर हात जोडतो आणि सावली घरात परत येण्यासाठी रिक्वेस्ट करत असतो. तेवढ्यात आता बबलू सारंगला पाहतो पण याच्यावरती तो एकही शब्द काहीच बोलत नाही. तर मग मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत एका जोडप्याला सावली जंगलामध्ये सापडलेली असते आणि ते सावलीला घरी नेऊन विठुरायाच्या कृपेने तिच्यावरती उपचार करत असतात. त्याच्यानंतर इकडे अमृता धावतच इकडे सारंगकडे येते आणि त्याला सांगते की लवकर जा. आई आणि ऐश्वर्या दोघीही सावलीच्या विरोधामध्ये तक्रार करायला निघाल्यात. हे ऐकल्यानंतर सारंगला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. ऐश्वर्या आणि तिलोत्तमा सावलीच्या विरोधामध्ये चोरीची तक्रार करायला निघालेल्या असतात. त्या दोघीही पोलीस स्टेशनमध्ये येतात आणि देवाला सांगतात की तुझ्या बहिणीने आमच्या घरामध्ये चोरी केली आहे. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सावलीची तब्येत दिवसेंदिवस खालवत चाललेली असते आणि ते दोघेही खूप घाबरत असतात आणि सावली रिकवर होणार की नाही घरच्या उपचाराने याचा विचार करत असतात. तर मग मित्रांनो, नेमकं पुढे काय होणार हे आपल्याला कळणारच आहे. त्याच्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास मला नक्की कळवा. थँक्यू.